व्हिडिओ बघा. मला सस्पेंड केलं. मी दारूचे गाड्या उपशी मी माती काम करेन पण बाबासाहेबांची ओळख दिसून येणार मला सस्पेंड करायचं करू शकता. कारण बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. जय भीम जय संविधान. प्रजासत्ताक दिवस म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याशी तो कसा निगडीत आहे हे आधी शाळेतनं समजून दिलं पाहिजे. जानेवारीला संविधान लागू झालं म्हणजे न्याय, समता आणि हक्क. आणि आता राजा कुठल्याही राणीच्या पोटातनं जन्म घेणार नव्हता, तो मतदान पेटीतनं जन्म घेणार होता. याच दिवशी भाषणं झाली, ध्वजारोहण झाले, पण पालकमंत्र्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची आठवण झाली नाही, ते विसरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिलं, राज्यघटना दिली आणि तुम्ही त्यांचंच नाव घ्यायला विसरते. आज तुम्ही ज्या हुद्द्यावरती आहात ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहात. तुम्हाला स्वातंत्र्यवीर यांच्या गाथा सांगायच्या, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही, पण त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीच विसरता कामा नये. सलामी ताईच्या त्या कार्याला, ज्यांनी आपली सरकारी नोकरी, सरकारी हुद्दा आणि सरकारी लोकांशीच भिडायचंय, सलामी ताईच्या त्या कार्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारांची जाणीव ताईंकडनं आपण शिकलं पाहिजे. बघा, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माना नका मानू, पूर्ण जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना वंदन केलं जातं. 20 जानेवारी का साजरा केला जातो जर आजच्या मंत्र्यांना हेच माहित नाही, याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं. त्या ताईच्या कार्याला सलाम. ताई, तुम्हाला मानाचा जय भीम.